ती हलक्या हाताने सिंगल ढकलून कंप्लीट झाली आहे. म्हणजे श्री गणेश हा सिंगलने झालाय. बॉलिंग मार्क वरती आपण ऐश्वर्याला पाहतोय. ओमकार मलाड हा संघ अर्थातच महिलांच्या संघांमध्ये सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारा संघ आहे. दुसऱ्या बॉल वरती आपण पाहिलं फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चला जे प्लेयर्स स्टम्पच्या मागे आहेत प्लीज आपल्याला विनंती आहे थोडंसं आपण मागे राहायचं. स्कूल गेटच्या थोडंसं आपण लांब उभं राहायचं. तिकडे ऑलरेडी बाउंड्री लाईन आहे. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि धावांचा विचार केला. एक धाव धावफलकावरती या. समोरच्या दिशेने फटका चांगला इनटू द गॅप येतो. या मॅच मधला पहिला दमदार असरदार चौकार 4. व्हॅलेन्सियाच्या फळीतून एक चांगला फटका पाहायला मिळाला. जेवढं अंडरआर्म क्रिकेट तेवढंच चांगलं लेदर क्रिकेट आणि अर्थातच टेनिस बॉल क्रिकेट खेळताना सुद्धा आपण व्हॅलेन्सियाला पाहिलं. यावेळेस कॅचची संधी होती. मोठा दगा फटका इथे झाला असता परंतु चुकी होती. महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं व्हॅलेन्सिया सारखे अर्थातच बॅटरला संधी देणं चुकीचं ठरणार आहे. बॉलचा विचार केला चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात अर्थातच टू गोचा इशारा येतोय. यावेळी शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचेपर्यंत मात्र चेंडू अर्थातच अलगदरित्या निघून जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलं. पाहायला मिळालं. बॅटिंग मार्क वरती सलोनी 1 to go चे संकेत येत आहेत. इथे मात्र फनफूट डिफेन्स. एक धाव घेण्याचा प्रयत्न. कॉलिंग थोडीशी खराब आहे परंतु फेकी येईपर्यंत एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. एका षटकाची झाली समाप्ती. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 11 धावा. पारसिक चॅम्पियन टॉस गमावल्यानंतर मात्र अर्थातच फलंदाजी करावी लागते. अंबल रिक्वेस्ट. डगआउट आपण रिकामी करायचंय. जावा मॅचच्या दिशेने. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती आहेत. सलोनी 3 बॉल फेस केल्या. 6 धावा. व्हॅलेन्सिया 3 बॉल 5. बॉलिंग मार्क वरती जयश्रीला इंट्रोड्यूस केलं गेलं. इथे मात्र पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं गरकन फिरकी घेताना दिसतोय. डॉट बॉल येणार आहे. व्हेरी फर्स्ट बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक स्क्वेअरच्या आतमध्ये थोडीशी चुकी होती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यात. पहिल्या षटकाचं दडपण कुठेतरी फिल्डिंग टीम वरती होतं. ते प्रेशर आता थोडंसं रिलीज झालंय कारण पहिल्या 2 बॉल वरती सनोनीला शांत ठेवण्यात यश आलंय. तिसरा बॉल लेगस्टिकच्या बाहेर. पंच वरतील. वाईट बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव येणार आहे. म्हणजे धावफलकावरती 12 धावा आहेत सध्याच्या घडीला. 4 ओव्हरची मॅच आहे. धावा तर कराव्या लागणार आहेत. या बॉलवरती पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम होतं. एक धाव तिथे सुद्धा मिळणार आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. महत्वाचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी मिसफील्ड बॉलर कडून झाली आहे फॉलो थ्रू मध्ये परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल होणार नाहीये.
टू गोचे संकेत येत आहेत. पंच अजित निकम सरांच्या स्टाईल मध्ये पुन्हा एकदा मनगडाचा वापर. क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड झाली आहे. वेलेन्सिया डेंजर एंड वरती आहे. मोठा मासा गाला लागला. वेलेन्सियाला जावं लागणार आहे रन आउटच्या रूपामध्ये. बॅक टू द पवेलियन. स्क्रीनवरती सुद्धा पाहतोय अर्थातच मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा अर्थातच रियाची एक मोठी फॅन फॉलोइंग पाहायला मिळते. स्क्रीनवरती आपण पाहिलं 1 टू गोचे संकेत येत आहेत. पंच अजित निकम सर एक वेगळी शैली आहे. 1 टू गो फेम. इथे रनआउटची संधी आहे. बॅक टू बॅक नॉट आउटचे संकेत येत आहेत. कसक आल्या पावलाने अर्थातच माघारी जावं लागलं असं परंतु फेकी थोडीशी आपण वेगळी पाहिली आहे. आणि पंच अजित निकम सरांचा सुद्धा एक मोठा फॅन बेस आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अर्थातच 1 टू गो फेम म्हणून. चला प्लीज सहकार्य करायचे. थोडंसं स्पीडअप करा. 15 धावा धावफलकावरती आहेत. वाय चषक 2025 ची तिसरी महत्वाची रजनी तुम्ही पाहतायत. पुन्हा एकदा सर्वांचं करूया वेलकम वेलकम आणि वेलकम. ज्या स्पर्धेची अर्थातच चाहूल प्रत्येक खेळाडूला प्रत्येक अर्थातच प्रेक्षकाला वर्षभर लागलेली असते की कधी एकटं अर्थातच वाय कटाई स्पर्धा होईल. बॉलिंग मार्क वरती सध्या रियाला इंट्रोड्यूस केलं गेलंय. होम ग्राउंड वरती कशी गोलंदाजी करेल ही सुद्धा चर्चा असणार आहे. आणि समोर बॅटिंग मार्क वरती अर्थातच पालघर विभागातील कसकला आपण पाहतोय. कसककडे सुद्धा अर्थातच क्रिकेटचा अनुभव तर आहे परंतु त्या अनुभवाचा वापर मैदानामध्ये करावा लागणार आहे. सध्याच्या घडीला एक बॉल तिने फेस केला. एक धाव तिच्या फळीतून आली आहे. वेगळ्या अंदाने स्वीप करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. थोडस लेझी शॉट पाहायला मिळाला. प्री कमिटेड स्ट्रोक होता. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल येणार आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यात. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागणार आहे. इथे दांडी गुल. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट गॉन. वरती आपण पाहिलं जे निर्धाव बॉल आले ना त्याच्यानंतर प्रेशर क्रिएट झाला आणि कसक त्या प्रेशर रिलीज करण्याच्या नादामध्ये बॅक टू द पवेलियन. रियाने होम ग्राउंड वरती खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या 3 बॉल वरती आपण पाहिलं 2 डॉट आणि त्याच्यानंतर विकेट. या बॉल वरती ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. सर्कलच्या बाहेर खेळाडू आहे. थ्रू द कव्हर्स. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. यावेळेस नो बॉल. नो प्लस वन. यास धावेची गरज होती आणि ती धाव आली आहे. नो प्लस वन म्हणजे धावफलक 2 ने पुढे सरसावलं जाईल. 1 ने पुढे सरसावलं जाईल. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे थ्रू द कव्हर्स. एकच धाव निश्चितच मिळेल. डॉट बॉल येतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला अर्थातच 18 वरती आहे आणि फक्त या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि महत्वाचा विकेट कसकला माघारी परतवलाय. समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती आहेत.
बॉलर आफरीन. पॉवर प्लेचं षटक आहे. आफरीन. स्वतः आफरीन येते गोलंदाजी मार्क वरती महत्वाचं षटक घेऊन, कारण स्लॉगचं षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. बॅटरचा विचार केला, बॅटिंग मार्क वरती निशिता, ज्याने अर्थातच वाईकटचे ऑलमोस्ट सर्व ऍडिशन खेळले आहेत. एकोणीसावा धावफलकावरती आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. शेवटचं अंतिम षटक. आफरीन पहिला बॉल ॲक्युरेट निशाणावरती हातालाय. फुलटॉस बॉल दिशा दाखवण्याचं काम तिथे केलंय. चेंडू वन बाउन्स, थांबणार नाहीये. येतोय हा वाय चषकाचा दमदार असरदार ब्रँडेड चौकार. 4. आपण पाहिलं, म्हटलं जाताना जिथे सुईची अर्थातच गरज आहे तिथे तलवाराचा काय फायदा, आणि तिथेच आपण पाहिलं की फक्त आणि फक्त एलिगंट टच पाहायला मिळालाय. कौतुक करावं लागेल. या चौकाराची गरज होती. आफ्रिन विरुद्ध आलाय. अजून एक फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस जावं लागणार आहे बॉक्स आउटच्या रूपामध्ये तंबूच्या आसराला गॉन. वरती आहेत 11 चेंडू 12 धावांवरती. अर्थातच सलोनी बाज झाले. एक चांगली अर्थातच इनिंग म्हणावी लागेल. न्यू बॅटर रवीनाला इंट्रोड्यूस केलं गेलं. हिच्याकडे सुद्धा क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकते. स्लॉगचं षटक आहे. महत्वाचे 3 बॉल बाकी आहेत. थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज, जास्त वेळ दवडला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडंसं तिथे मिस जजमेंट पाहायला मिळालंय. दोन्ही खेळाडू एकाच वेळेस त्या बॉल खाली आले होते. 24. दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फुलटॉस बॉल, त्याला सुद्धा आपण पाहिलं ऑन साईडला ड्रॅग करण्याचा प्रयत्न होता खरा. एकच धाव मिळणार आहे. त्या फुलटॉस बॉलवरती जास्त काही घेता आलं नाहीये. 25 धावफलकावरती आहेत. लास्ट नो बॉल आहे. त्याला स्वीप केलं रवीनाने. क्षेत्ररक्षक तिथे सुद्धा तैनात आहे. एका धावेने इथे सुद्धा समाधानी व्हावं लागेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल पाहायला मिळालं. एक धावेने धावफलक. 27 या स्कोर कार्ड वरती. 28 धावांचा पाठलाग करावा लागेल. 28 ऑन द स्कोर कार्ड. पारसिक चॅम्पियन प्रथम फलंदाजी करता आपण पाहिलं तर अर्थातच 27 धावा धावफलकावरती आहेत आणि अर्थातच 28चा पाठलाग करावा लागेल. सजवायची लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. पारसिक चॅम्पियन तुम्हाला विनंती आहे लगेचच फिल्डिंग सजवा. ओमकार मलाड 2 बॅटर पोचवायचे लगेचच. 28चा पाठलाग करायचा आहे. 28चं टार्गेट आहे येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये.
चला बॅटर प्लीज, घाई करायची, आपण सातत्याने हाच कॉल देतोय कारण वेळ कमी आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 10 मॅच तब्बल अजूनही खेळवायचे आहेत. 24 बॉलमध्ये 28 धाव्यांची गरज आहे. 2 बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करायची आहेत. ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन 1 चौकाराचा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतंय. प्रोलिंक लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहतायत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं टॉप 2 मध्ये ऑलरेडी टीम यशवी क्वालिफाय झाली आहे. अजून एक महत्वाची सूचना, बॅटिंग टीम प्लीज आपल्याला संपूर्ण डगआउट मध्ये जायचं आहे. बाहेर थांबणं अलाउड नाहीये. संपूर्ण बॅटिंग टीम आपल्याला विनंती आहे, सातत्याने आपण कॉल देतो. एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळता, डेकोरम मेंटेन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण डिसिप्लिन वायकट्टाची ओळख राहिली आहे. एका बाजूला ऐश्वर्या आणि त्याच्या सोबतीने रिया ही पेअर आपल्याला पाहायला मिळते. या पेअरवरती जबाबदारी 28 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. एक देखणं दैदीप्यमान आयोजन नियोजन आपण पाहतोय. मंगेश नारकर मित्रमंडळ आणि अर्थातच याच विभागातील कार्यसम्राट नगरसेवक युवासेना सरचिटणीस अमयजी घोळे सर आणि अर्थातच रणबीजी कवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य दिव्य आयोजन नियोजन तुम्ही पाहताय. सातत्याने मागच्या 15 वर्षापासून सुरू असलेली परंपरा आपण पाहतोय. दिवस क्रमांक 3. चला फील्ड सेटअप लगेच सजवायचे. बॉलिंग मार्क वरती सोनलीला इंट्रोड्यूस केलं गेलंय. समोर आपण पाहतोय ऐश्वर्या आणि त्याच्या सोबतीने होम ग्राउंड वरतीच खेळताना रिया दिसे, जिने महत्वाचं आणि अप्रतिम षटक हाताळलंय. 28 धावा करायच्या आहेत. 28 इज अ टार्गेट. राईट आर्म ओव्हर द विकेटने अर्थातच सलोनी सुरुवात करते. पहिलाच बॉल डॉट बॉलने सुरुवात होणार आहे. डॉट बॉलने सुरुवात होणार आहे. यावेळेस शंखनाद केला या रनचेस ऐश्वर्याने. 1 बाउन्स ओव्हर द रोप येतोय हा. करायचं आहे. दुसऱ्याच बॉल वरती बाउंड्री आली आहे. थोडासा शॉर्ट बॉल होता. यावेळेस फुलर लेनचा बॉल, त्याला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जिथपर्यंत चेंडू खाली पोहोचली जाईल तिथपर्यंत 1 धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. ऐश्वर्या आपण पाहिलं मागचा बॉल शॉर्ट होता, त्याला डीप स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेट वरती चौकाराला. यावेळेस तिला माहिती होतं की फुलर लेनचा बॉल असेल, गोलंदाज लाईन लेंथ मध्ये परिवर्तन करेल, त्याच्यामुळे ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. यावेळेस रिया होम ग्राउंड वरती खेळताना आल्या आल्या आपण पाहतोय मोठा फटका. चेंडू थांबणार नाहीये. एक चिमुकला एक बॅनर आपण पाहतोय आणि प्रेम करणारी अर्थाचं मंडळी, कारण होम ग्राउंड वरती खेळताना आपण रियाला पाहतोय. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. डबल डिजिट मध्ये धावफलक, 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस शॉर्ट बॉल आणि सरळ फर्निचर डिस्ट्रॉय केलं.
बॉल होता त्याच्यावरती आपण पाहिलं स्वतःला ऍडजस्ट करण्याची गरज होती, ते झालं नाही आणि सरळ फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. बॅट अँड पॅड मध्ये खूप जास्त गॅप पाहायला मिळाला. चला जय भारत टीम, टॉस साठी आपल्याला रिपोर्ट करायचं आहे, सूचना आपण देतोय, प्लीज सहकार्य करा. टीम जय भारत स्टेजवरती आपण रिपोर्टिंग करायचंय. 10 धावा धावफलकावरती आहेत. 28चा पाठलाग करायचा होता. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट तर आली आहे, इथून कमबॅक करणं गरजेचं आहे. रणबॉल इक्वेशन आहे. बॉलिंग मार्क वरती रवीनाला इंट्रोड्यूस केलं गेलं. पार्सिक चॅम्पियन विपक्ष ओमकार मलाड. आतापर्यंत ओमकार मलाड थोडंसं या मॅच मध्ये हवी दिसली आहे, कारण 28चा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. कमबॅक करावं लागणार आहे. या षटकामध्ये एखाद दुसरं विकेट अजून पटकवावं लागणार आहे. या षटकातील पहिलाच बॉल मनगडाचा वापर केला गेलाय. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू तैनात आहे. डॉट बॉल येतोय आणि प्रेशर इथून बिल्डअप करावं लागणार आहे. जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल ना, तर विकेट घेणं हा एकमेव उपाय सध्या तरी दिसतोय. इथे विकेटचा पतन पाहायला मिळतो. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यानंतर मध्ये आला आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. क्लासिकल लेग कटर पाहायला मिळालाय. रवीना आपण पाहतोय स्क्रीनवरती आपल्या पालघर विभागातील अर्थातच खेळाडू आहे. अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, सातत्याने महिलांच्या गटामध्ये तिने चांगली कामगिरी केली आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. कम बॅक करताना आपला पारसिक चॅम्पियन टीम दिसते. इथे समोरच्या दिशेने चेंडू सरळ स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. क्रॅकिंग दमदार. मिळणार आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. धावफलकाचा विचार केला धावफलकावरती. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण व्हॅलेन्सियाला पाहतोय. अर्थातच लॉंग ऑन क्षेत्ररक्षक व्हॅलेन्सिया स्वतःला झोकून दिले. तिथे संपूर्ण समर्पण, हम भी किसी से कम नाही असं अर्थातच इथे प्रात्यक्षिक दाखवलंय. अजून एक एक्स्ट्रा. अजून एक सिंगल कंप्लीट होणार आणि बघता बघता धावांचा विचार केला. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन द स्कोर कार्ड. 28चा पाठलाग करायचा होता, म्हणजे समीकरण आपण पाहतोय. येणाऱ्या 12 बॉल मध्ये अजूनही 10 धावांची गरज आहे. गिव्ह एक शॉर्ट म्युझिक ब्रेक. पुढे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. वाईक 12 बॉल मध्ये अजूनही 10 धावांची गरज आहे. महत्वाचा सामना आपण पाहतोय महिलांचा. कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल त्याच्यासाठी चर्चासत्र आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती सध्याच्या घडीला व्हॅलेन्सियाला इंट्रोड्यूस केलं गेलं आणि पॉवर प्लेचा सुद्धा इशारा येतोय. म्हणजे तिसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी मॅच जवळ येण्याचा प्रयत्न असेल, ती स्ट्रॅटेजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेला षटकाला हाताळण्यासाठी व्हॅलेन्सियाला इंट्रोड्यूस केलं गेलं. थोडीशी व्यूहरचना स्पीडअप करा प्लीज.
चला 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 प्लीज 3 प्लेयर बाहेर राहा. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती व्हॅलेन्सियाला इंट्रोड्यूस केलं गेलं. लॉंग ऑनला एक सुरेख क्षेत्ररक्षण आपण तिच्या माध्यमातून पाहिलं आहे. परंतु सध्याच्या घडीला इथून मात्र विकेट्स पटकावणं गरजेचं आहे. जर आपल्याला मॅचमध्ये टिकून राहायचं असेल ना तर विकेट घेणं ही सध्या काळाची गरज आहे. कारण दोन्ही एंडना आपण पाहिले तर चांगले बॅटर सध्या तरी दिसत आहेत. शॉर्ट बॉल त्याच्यावरती कट करण्याचा प्रयत्न होता. जास्त रूम बनवलं. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल होतो. ऑलरेडी बॅकफुटला जाऊन रूम बनवून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता तिथे. इथे मात्र नो बॉलचे सुद्धा संकेत येत आहे. चेंडू आता थांबवणं कठीण आहे. चेंडू आता थांबवणं कठीण आहे. कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पार. चौकार 4. धावांचा विचार केला धावफलक 22 या स्कोर कार्ड वरती आहे. 6 धावांची गरज अजूनही आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल सोलोनी त्या एंड वरती अर्थातच थोडंसं फंबल करताना दिसते. लॉंग ऑफला 1 धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि धावफलक 23 या स्कोर कार्ड वरती आहे. पुन्हा एकदा मनगटाचा चांगला वापर. इन टू द गॅप आपण पाहिलं. अर्थातच माजी नगरसेवक आणि युवासेना सरचिटणीस अमयजी घोले गरज आहे. जय भारत टीम, जय भारत कॅप्टन. मुख्य मंचावरती आपण यायचे. आपण सातत्याने कॉल देतो. प्लीज सहकार्य करा. करंट मॅच मध्ये जो संघ विनर असेल त्यासोबत अर्थातच टीम जय भारतची मॅच असणार आहे. 1 धाव आणि अर्थातच ओमकार मलाड आपण पाहतोय मॅच विजयश्री संपादन करताना आपल्याला दिसते. तसा खेळ केला अफरीन. कोलिका एंटरप्राइजेसच्या माध्यमातून टी शर्ट्स आहे. जबरदस्त बॉलिंग पण केली अफरीनने आणि बॅटिंग मध्ये 10 रन्स करत असताना अफरीन